राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक CPR हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक एलएससी संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार PN पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. कसबा वाळवे येथील 35 लाखांचा सांडपाणी प्रकल्प पुराच्या पाण्यात, लाखोंचा निधी वाहून जाणार काय? राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे दूधगंगा नदीपात्रालगत सुमारे 35 लाख रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याखाली गेला आहे. अद्याप पूर्णत्वास न गेलेला हा प्रकल्प पुरामुळे बाधित झाल्याने तो भविष्यात प्रभावीपणे कार्यान्वित होणार का, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाचे केवळ बांधकामाचे स्ट्रक्चर उभारण्यात आले असून गावातील सांडपाणी प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी आवश्यक पाईपलाईन अद्याप टाकण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत आधीच प्रश्न उपस्थित होत असताना आता तो पुराच्या पाण्यात गेल्याने त्याच्या टिकाऊपणाबाबतही शंका निर्माण झाली आहे. यापूर्वी गावातील सांडपाणी जुन्या सिमेंटच्या पाईपद्वारे दूधगंगा नदीपात्रात सोडले जात होते, मात्र ती पाईपलाईन जीर्ण झाली असून त्यात गाळ व कचरा साचल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा अवस्थेतील व्यवस्थेवर नव्या प्रकल्पाची उभारणी केल्याने त्याचा अपेक्षित लाभ मिळणार का, अशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी कामाचा तपशील, मंजूर निधी, कंत्राटदार, कामाची मुदत आणि संबंधित विभागाची माहिती देणारा डिजिटल माहिती फलक लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक निधीतून होत असलेल्या कामात पारदर्शकता असावी, अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान पुराच्या पाण्याखाली गेलेल्या या प्रकल्पाची तांत्रिक तपासणी करून त्याची सुरक्षितता, गुणवत्ता आणि भविष्यात कार्यक्षमतेबाबत संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.